ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र रविराजांना 2 जबरदस्त खुलासे होताना आपल्याला दिसणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला सायली बरी होऊन घरी येणार आहे त्यावेळेला सायलीच्या तोंडून असलेला एक खुलासा आणि त्याचबरोबर त्यानंतर प्रतिमाने केलेला दुसरा खुलासा, स्वतः सायलीने आपणच तन्वी असल्याचं हे सगळं सिद्ध केलेलं आहे। आणि या सगळ्यामध्ये आता सायली तन्वी आहे हे तिला स्वतःला आठवलंय आणि हे सगळ्यांच्या समोर सांगताना सायलीने दिलेला पुरावा सुद्धा खूप मोठा असतो आणि त्याचबरोबर प्रतिमाने या सगळ्यामध्ये केले आणि या सगळ्यामुळे प्रियाची सगळी नाटकं, प्रियाने प्रतिमाला मारण्याचा केलेला प्लॅन हे सगळं रविराजांच्या समोर येणार आहे। कारण त्या मारणाऱ्या माणसांना प्रतिमाने आपल्या प्रियासोबत पाहिलेली असते आणि तेच प्रतिमा ज्या वेळेला रविराजांना सांगणार त्याच वेळेला सायलीच्या म्हणण्याला अजून उठाव येणार। कारण एक मुलगी आईला तर मारू शकत नाही आणि इकडे सायली आपण तन्वी असल्याचा दावा करते। आता हा नाट्यमय प्रकार कसा घडलाय, रविराजांनी काय रिॲक्शन दिले हे या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। आता इकडे प्रियाने प्रतिमाला सांगितलेलं असतं की प्रतिमा त्या तुम्ही बाहेर चला, तुम्हाला सायली सुद्धा दिसेल कारण सायलीचा तिकडे अपघात झालेला आहे। अशी खोटी बातमी इकडे आता ज्या वेळेला समजते प्रतिमाला, मग मात्र आपली एक आई आपल्या मुलीसाठी जीवाचं रान करून कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता ती आता प्रियाचं म्हणणं खरं मानत आता सायलीला पाहायला निघते। जरी प्रतिमाला त्यावेळेला काही आठवत नसलं तरी सुद्धा ती आपली रक्ताची मुलगी आहे हे प्रतिमाला कुठेतरी मनातून काहीतरी जाणवत असतं। प्रतिमा जात असते तोपर्यंत इकडे आता काही गुंड तिचा पाठलाग करत असतात आणि त्या गुंडांसोबत बोलताना प्रतिमा प्रियाला सुद्धा पाहते आणि ती विचार करते हे कुणीतरी तिच्या ओळखीचे असतील। त्यामुळे प्रतिमाला त्या गुंडांचं काही विशेष वाटत नाही कारण प्रिया घरातली मेंबर आहे हे आत्तापर्यंत तिने एक्सेप्ट केलेलं असतं आणि त्यामुळे आता मात्र प्रतिमा पुढे जात असते आणि ती इकडे सायली कुठे आपल्याला दिसते हे पाहण्याचा प्रयत्न करत असते पण सायली तिला कुठेच दिसत नसते। प्रतिमा थोडीशी भांबावते आणि तोपर्यंत प्रिया त्या गुंडांना इशारा करते, ती बघा ती बाई, आणि नेमकी प्रतिमा गुंडांना इशारा करताना प्रियाला पाहते। प्रियाला पाहिल्यावरती प्रतिमा तिकडून निघून जाते। तोपर्यंत पूर्णाजी अर्जुनला सांगते की अरे प्रतिमा घरातच नाहीये, तू ताबडतोब तिला पाहायला जा। तोपर्यंत इकडे आता आपली आई धोक्यात असल्याची सूचना किंवा आपली आई धोक्यात असल्याचा संकेत इकडे सायलीला मिळतो। त्यामुळे सायली सुद्धा इकडे अस्वस्थ होते, सायलीचा प्राण कंठाशी येतो, ती जोराजोरात श्वास घेण्यासाठी लागते आणि त्याच वेळेला इकडे आता प्रतिमा एका सुनसान बाजूला येते आणि ती लोकांना तोच टायमिंग हवा असतो। प्रिया सांगत असते जा लवकर, ती बघा ती जिकडे आहे ना तिकडेच तुम्ही तिचा कार्यक्रम करून टाका। असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला मारण्यासाठी सांगते। तोपर्यंत गुंड प्रतिमाचा पाठलाग करतात। प्रतिमाचा पाठलाग करता ते एका ठिकाणी येऊन पोहोचतात ज्या ठिकाणी प्रतिमा सुनसान असते। सुनसान ठिकाणी प्रतिमा असते आणि तोपर्यंत गुंड तिच्या मागे येतात आणि इकडे सायली कुठेच दिसत नाही म्हणून प्रतिमा थबकते आणि जे गुंड आता इकडे प्रियाच्या सोबत दिसले आहेत तेच तिला दिसतात आणि आता तिला वाटतं की हे प्रिया सोबत आहेत म्हणून ते म्हणतात ताई तिकडे चला। आता प्रिया सोबत असलेल्या गुंडांच्या सोबत प्रतिमा तिकडे जायला लागते पण तोपर्यंत इकडे आता अर्जुन थरावरती चढतो आणि तो प्रतिमा तेव्हा घाबरते जेव्हा ते गुंड प्रतिमाला चाकू दाखवतात। प्रतिमाला काहीच कळत नसतं की आपल्यासोबत काय होतंय आणि ती भलतीच घाबरते। घाबरलेली प्रतिमा आपला जीव वाचवून तिकडून पळण्यासाठी निघत असते पण तोपर्यंत गुंड पाठलाग करत तिला चाकू घेऊन मागे जातात। अर्जुन हे पाहतो, हातातला दहीहंडी फोडायचा नारळ घेऊन तो दहीहंडी फोडण्याच्या ऐवजी आता तोच नारळ त्या गुंडांच्या डोक्यात घालतो। गुंड तर पळून जातात। अर्जुन प्रतिमाला घेऊन घरी येतो। प्रतिमाला घरी आणल्यावरती इकडे प्रतिमा खूपच घाबरलेली असते आणि घाबरलेल्या प्रतिमाला पूर्णाजी सगळेजण काय प्रकार झाला म्हणून विचारत असतात। त्यावरती घाबरलेली भेदरलेली प्रतिमा सारखं तेच आठवण्याचा प्रयत्न करते। त्यावरती पूर्णाजी तिला म्हणते तू अशी एकटी बाहेर का गेली होतीस? याआधी सुद्धा आम्ही तुला सांगितलं होतं की तू बाहेर जाऊ नकोस आणि एकटी बाहेर का गेलीस?
यावरती प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करते की मी सायलीला पाहायला बाहेर गेले होते। यावरती प्रताप म्हणतो पण सायलीला पाहायला तू कशी काय गेलीस? मग आता प्रतिमा सगळं आठवायला लागते आणि तिच्या लक्षात येतं की आपल्याला तर या प्रियाने सांगितलं होतं की सायलीचा बाहेर अपघात झालाय, मग या सगळ्यामध्ये तिने आपल्याला बाहेर नेलं असं आता मात्र प्रतिमा हातवारे करून सांगायला लागते। पूर्णाजी म्हणते काय? तन्वीने काय सांगितलं? सायलीचा अपघात झालाय? यावरती प्रतिमा म्हणते हो। त्या रस्त्यावरती प्रतिमा ते हात दाखवून की इकडे मला प्रियाने सांगितलं की सायलीचा अपघात झालाय म्हणून मी तिकडे गेले। आता पूर्णाजीला धक्काच बस। त्यावरती विमल म्हणते तन्वीताईने असं का सांगितलं? यावर प्रतिमा म्हणते मला काही माहित नाही, पण म्हणूनच मी बाहेर पडले होते असं म्हणत प्रतिमा घडलेली घटना सांगते। त्यावरती रविराज म्हणतात पूर्णाई का असं झालं असेल? तन्वीने प्रतिमाला सायलीचं सांगितलं? यावरती पूर्णाजी म्हणते रविराज माझं तर डोकं काही चालतच नाहीये। रविराज म्हणतात थांबा, तन्वीला येऊ दे, मी तन्वीला विचारतो। वेड्यासारखं काहीतरी सांगून प्रतिमाची दिशाभूल का बरं ती करत होती? आपण आतापर्यंत प्रतिमाचं सत्य लपवून ठेवलं होतं, मग हे काय आहे? असं म्हणत रविराज प्रियावरती खूपच चिडतात आणि प्रिया तोपर्यंत घरी येत। प्रिया घरी आल्यावरती रविराज तिला म्हणतात थांब तिकडेच, तन्वी मला तुझ्याशी बोलायचं आहे। एकतर आधीच प्रियाला नागराज आणि आता महिपतीने झापलेलं असतं, कारण या सगळ्यामध्ये गुंड हात हलवत परत आलेले असतात। गुंड हात हलवत आल्यामुळे प्रियाला चांगला चपराक बसते। प्रिया नागराज फोन करून सांगतो तुझं आता काही खरं नाही, एकतर कुठचीच गोष्ट आम्हाला सांगत नाहीस, सायली तिकडे आहे हे सुद्धा सांगितलं नाहीस, आणि त्याचबरोबर प्रतिमाला वाचवायला अर्जुन आलाय हे पण बोलली नाहीस, तू आम्हाला सांगितलंच नाहीस, तुझ्यावरती महिपती खूप चिडलाय। प्रिया म्हणते हे बघा सायलीचं मी लपवलं, पण बाकी मला काही माहित नाहीये, तुमच्या गुंडांनी माती खाल्ली त्यात माझा काय दोष? यावरती नागराज म्हणतो तुला आता कळेल दोष काय ते, आता तुझ्या पाठीशी आम्ही कधीच कोणी उभे राहणार नाही, मग तुला त्याचा दोष समजेल असं म्हणत नागराज फोन ठेवतो। घरी आल्यावरती रविराज म्हणतात तन्वी तू खोटं का बोललीस? प्रिया आता घाबरी घोबरी झालेली असते। इकडे महिपती नागराज, इकडे किल्लेदार, तिकडे प्रतिमा, आणि त्याच वेळेला खाली प्रतिमा येते आणि प्रतिमा अजून एक मोठा खुलासा करते। ती प्रियाकडे बोट दाखवत सांगते ज्या गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला त्यांनाही ओळखते। आता रविराजांना अजून धक्का बसतो। रविराज म्हणतात प्रतिमा पुन्हा बोल, तुला काहीतरी सांगायचं आहे। प्रतिमा प्रियाकडे हात करून ऍक्शन करून सांगायला लागते की या सगळ्यामध्ये ते गुंड माझ्यावरती हल्ला करायला आले, मला चाकू दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत ही मुलगी होती। रविराज म्हणतात काय बोलतेस तू? आता रविराजांना अजून दुसरा धक्का बसतो। या सगळ्या पूर्णाजी म्हणते रविराज मला असं वाटतं आपण प्रतिमाच्या बोलण्यावरती किती विश्वास ठेवायचा, पण रविराजांना विश्वास असतो की प्रतिमा चुकीचं खोटं कधीच काही बोलणार नाही, त्यामुळे रविराज म्हणतात नाही पूर्णाई काहीतरी गोंधळ आहे। तोपर्यंत इकडे आता अर्जुन सायलीकडे येतो। सायली तुम्ही घरी नाही आहात तर घरी खूप गोंधळ होत आहेत, तुम्हाला माहिती आहे का प्रतिमा आत्यांवरती खूप मोठा हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये प्रतिमा आत्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तुम्ही जर का घरी असतात तर कदाचित प्रतिमा आत्यांवरती हा हल्ला झालाच नसता, कदाचित प्रतिमा आत्यांना या सगळ्यामध्ये हे भोगावं लागलं नसतं। सायली तुम्ही इकडे झोपून राहणं अजिबात आम्हाला परवडण्यासारखं नाहीये, तुमच्याशिवाय घराला घरपण नाही, तुमच्याशिवाय घरामध्ये संकट सगळी वासू येत आहेत, तुम्ही असलात तर संकटांना ठामपणे तोंड देता उठा सायली। आता मात्र अर्जुनच्या या बोलण्याचा सायलीच्या सुप्त मनावरती खूप मोठा परिणाम होतो आणि या सगळ्यामध्ये सायली आता हात हलवायला लागते। अर्जुन सायलीला पाहतो आणि हात हलवणारी सायली बघून अर्जुनला खूपच आनंद होतो। सायली आता अर्जुनकडे पाहते आणि आता अर्जुन खूपच खुश होतो। खुश झालेला अर्जुन या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीकडे एकटक पाहतच बसतो, पण सायली या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे अजूनही बेशुद्ध असते। पण काही दिवसामध्ये सायली बरी होते, घरी येते। आता सायली ज्या वेळेला घरी बरी होऊन येते त्यावेळेला मात्र सायली आत्तापर्यंत गप्प असलेला खुलासा करते। सायली घरी येते आणि ती सांगते मला तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगायचं आहे, मीच आहे तन्वी असं म्हणत ती खुलासा करते, कारण आमचा अपघात 22 वर्षापूर्वी झाला होता, त्यावेळेला मी गाडीमध्ये होते, गाडीमध्ये मी असल्यामुळे नंतर मला शुद्ध आली, मी बाहेर आले, आई बाबा गाडीतच होते आणि मी भरकटत गेले,
मला सगळं आठवतंय, मीच आहे तन्वी असं म्हणत आता सायली ठामपणे हे सगळं सांगते. आता याआधी रविराजांनी विश्वास ठेवला नसता, पण प्रतिमाने सांगितलेलं असतं की प्रिया आपल्याला मारण्याचा प्रयत्न करते. या सगळ्यामुळे रविराजांना विश्वास ठेवणं भागच पडतं.